नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. पण महिलांच्या आयुष्यात असा एकही दिवस नसतो की ती त्या दिवशी स्वतंत्र असते. कारण की ती जरी कामासाठी बाहेर पडली तरी तिचं लक्ष घराकडे असतं की माझ्या मुलांचं काय काय कसं काय, घरातली कामं झाली का नाही, कोणाला औषध पाणी भेटलेलं का नाही, अरे माझे मिस्टर आजारी आहेत हे नाही. महिला ही एवढी स्ट्रॉंग लेडी आहे की जी सेल्फिश कधीच नसू शकते. आज घर सांभाळून जर ती बाहेरचं जग पण सांभाळते. आज मी स्वतःही पाहते, मला किती गोष्टींना डिफिकल्टी वाटतं. मम्मी अजून आली नाही, पण ज्यावेळेस मी माझ्या मुलींना समजून सांगते ना, त्यावेळेस माझ्या मुली मला स्वतः सपोर्ट करतात. मम्मी तू जा बिंदास, आम्ही आहे, आम्ही हे करू, आम्ही ते करू. ह्यात सगळ्यात मोठा वाटा म्हणजे जो आहे तो माझ्या मुलींचा आहे. माझ्या मुली मला सपोर्ट करतात, त्यामुळे मी आज ह्या फील्डवरती फिरू शकते. थकून जरी घरी गेली तरी तिला काम करायचं आहे. तिच्या डोक्यामध्ये ते असतं की मला हे काम करायचंय, मला मॉर्निंगला उठायचंय, माझ्या मुलांची शाळा आहे, माझं हे काम राहिलंय, मला ते करून पुढे तिचं जे काम असतं ते करते. म्हणजे घर, ऑफिस हे सगळं क्षेत्र सांभाळून, घरातल्यांना सांभाळून, सगळ्यांची मन सांभाळून ती कशा पद्धतीने पुढे जाते हे एक फक्त स्त्री सांगू शकते. ती करते ते काम करून तिला सासू सासऱ्यांची सेवा पण करायची असते, तिला त्यांनाही सांभाळायचं असतं. आज मी सगळ्यांना सांगेन, आज मी स्वतः जॉईंट फॅमिलीमध्ये राहते. आज स्वतः मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहते म्हणून मला त्या फॅमिलीचा अर्थ माहिती आहे. आज म्हणजे मी माझ्या वडिलांकडे पण माझ्या आई वडिलांनी पण सांगितले की फॅमिलीनं एकत्र घेऊन चालायचं कसं हे त्या दोघांनी आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळे आज जॉईंटच्या घरी गेली, ज्याचे आई वडील नव्हते, आजी होती, मोठा भाऊ होता, शिक्षण सोडून दिलं आणि त्याच्या पाठीत 4 भावंड होती, जी लहान होती आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्याला चालवायचा होता. सो अशी खूप सारी फॅमिलीज आहेत, त्यामार्फत आम्ही. नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण हा एक स्थळ बघताय की अशा निसर्गरम्य ठिकाणी मी आज या ठिकाणी बसलेलो आहे. नवी मुंबईतलं एक सुंदर असं एक निसर्गरम्य ठिकाण आहे, परंतु याकडे हा जो आता बसलेला हा डॅम आहे, जिथे पाणी आहे, 100 वर्षापूर्वीचा हा डॅम आहे, जो रेल्वेचा डॅम आहे. तिथे महानगरपालिका आली, शिडको, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु या डॅम कडे मात्र अद्यापपर्यंत कोणी लक्ष दिलेलं नाही. या डॅमचा पाण्याचा वापर करू शकतो आणि असे बघताय की आपण एक ज्याला म्हणतो ना सह्याद्री कडी कपार असं जो एक महाराष्ट्राची एक देण आहे, तीच देण या ठिकाणी दिसते. संपूर्ण तुम्ही डोंगर वगैरे बघताय या ठिकाणी, हे सर्व दिसतंय या ठिकाणी. आणि याच ठिकाणी ही मुलाखत घ्यावी असं एक मानस ठरवला, कारण लवकरच 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा होणार आहे आणि एक दिवस म्हणजे महिलांचा आनंदाचा सण म्हणून म्हटलं जातं. परंतु आम्ही म्हणतोय की तो 365 दिवस का नसावा. या ठिकाणी आपल्या या नवी मुंबईच्या दिघा परिसरामधल्या जी का आता महापालिकेची जी निवडणूक झाली, सार्वत्रिक निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तरुण महिला उमेदवार ज्या बहुमताने निवडून आलेल्या त्या चांदणी विजय चौगुले या माझ्या समोर आहेत. ताई नमस्कार. खरं वास्तविक बघायला गेलं तर आतापर्यंत ज्या आम्ही मुलाखती घेतल्या त्या 4 भिंतीच्या आतमध्ये, परंतु तुमची मुलाखत घेण्याचा आमचा एक निवडणुकीच्या पूर्वीचा सुद्धा तो मानस होता, तो पूर्ण झाला, कारण ती निवडणूक होती. पण आता जे आपण घेणार आहे तो परिवर्तनाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून ती घेणार आहे. तर ती काय घेणार, तर नागरिकांच्या कोणकोणत्या समस्या आहेत, कशा समस्या आहेत, त्या कशा पद्धतीने नगरसेवकांनी ते सोडवल्या पाहिजेत. आणि प्रत्येक माणसाला असं वाटतं की आजचा नगरसेवक आमच्या जवळ असावा. प्रश्न सुटावेत न सुटावेत तो भाग नंतरचा आहे, परंतु आपुलकी, प्रेम ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नगरसेवकांच्याकडे असायला पाहिजे. ती तुमच्यामध्ये भावना दिसून आले, कारण तुम्ही अशा निसर्गरम्य ठिकाणी मला बोलवून या ठिकाणी मुलाखत देण्याचा तुम्ही एक मानस दाखवलाय. काय सांगाल ताई, तुम्ही निवडून आलात, निवडणुकीच्या अगोदरचा तुमचा जो अजेंडा होता ना, आता जो तुम्ही सुरुवात करणार आहे, पहिलं तुमचं नगरसेवक म्हणून, बाकीचे मी प्रश्न नंतर विचारणार आहे, पण या कडे ही मुलाखत घ्यावी. कसं आहे ना, आपल्या ह्या प्रभागामध्ये निसर्गरम्य जागा आहेत, लोक एक पर्यटन स्थळ म्हणून ह्या ठिकाणी बघायला पाहिजे आहेत. तुम्ही बघताय तिकडचं ऍटमॉस्फिअर किती छान आहे, लोक इथे येतात, काहींनाही जागा माहिती नाही. आपण जसं लोणावळ्याला, कर्जतला बाहेर जातो पिकनिकसाठी, त्यापेक्षाही सुंदर आपल्याकडे ठिकाण आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे आणि हे त्यांना कळावं, त्याच्यामुळे मी आज इकडं तुमच्या बरोबर एक छोटीशी मुलाखत घेऊ असं मला वाटलं.
कसं आहे, फॅमिलींनाही वाटतं की आपण कुठेतरी बाहेर जावा. काहींची समस्या असते की आपण एवढ्या लांब कसं जायचं, कसं नाही. अरे आपण चालत जाऊ शकतो, इतकं छान निसर्ग आपल्याकडे आहे. बस ह्याच्याकडे आपलं फक्त लक्ष जाणं गरजेचं आहे. की वस्तुस्थिती खरी आहे, कारण प्रत्येक धावत्या युगामध्ये की आपल्याला कुठेतरी एक विरंगुळा पाहिजे. मग आता लोक काय करतात, कर्जत, कसारंडी म्हणजे लोणावळा या ठिकाणी जाऊन तो जो सुट्टीचा दिवस आहे तो आनंदात आपल्या कुटुंबासमवेत घालवतात. परंतु या ठिकाणी एवढं चांगलं निसर्गरम्य असताना याकडे कोणाचे म्हणजे अनेकांचं दुर्लक्ष आहे. म्हणजे तुमची नेमकी संकल्पना काय की हे हा जो परिसर आहे हा कशा पद्धतीने आपण विकसित केला पाहिजे? मी जेव्हा इलेक्शनच्या काळामध्ये इथं फिरत होती, तर मला मुलं बाहेरून बोलायचे, "ताई आपल्याकडे डॅम फार छान आहे, निसर्ग पण छान आहे. तू बघ, तू हे कर." मी ज्या पद्धतीने 4ही वॉर्डमध्ये फिरले, प्रत्येक ठिकाणी मी सांगितलंय की एक छोटंसं हिडन जेम आहे म्हणून. तर त्यातलंच हे एक छोटंसं एक हिडन जेम आहे. बघा प्रत्येकाला जाणं जमत नाही. अलिबाग बोला, लोणावळा बोला, वीकेंड आलं की दरवेळेस बाहेर पडता येत नाही. कारण की काहींचं होतं की आम्ही हप्ताभर थकतो, परत आज पण बाहेर जावं हे नाही. तुम्ही वॉक करत या, तुम्ही बाईकवर या. इथं आल्यावरती तुम्हाला एकदम छान मस्त आनंदित तुम्हाला वाटेल अशी ही जागा आहे. आपल्याला पावसाळ्याच्या टाइम मध्ये जेव्हा आपण डॅम वगैरे साठी जातो, हा निसर्गरम्य नवी मुंबईमध्ये पण आहे. पण हा कोणाला कळत नाहीये. लोकांना खारघर शिवाय ऑप्शन नाही असं वाटतंय. पण ह्या पट्ट्यामध्ये, नवी मुंबईच्या पट्ट्यामध्ये भरपूर सारे ठिकाण असे आहेत की जिथं आपण पिकनिकसाठी येऊ शकतो. किंवा सॅटर्डे संडे लोणावळ्याला जायची गरज नाही, कर्जतला जायची गरज नाही, अलिबागला जायची गरज नाही. तुम्ही घरातून वॉक करून निघालात, परत तासाभरात घरी जाऊ शकतात. इतकं छान निसर्ग आहे. आता या हे स्थळ जे या ठिकाणी आम्ही बसलो हे मागे सगळं पाणी आहे हा स्थळ. हा संध्याकाळची वेळ आहे. आता थोडस आम्ही त्याच्यात बदल करतो की आमच्या समोर सूर्य आहे, सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन भाग जरा तुम्ही सूर्याकडे तिकडे सूर्योदयाकडे तुम्ही दाखवाल का? कारण तो आता तो त्याची विश्रांती घ्यायच्या मार्गावर आहे. तो हळू हळू खाली चाललाय आणि त्याच सान्निध्यात आम्ही या ठिकाणी आहोत. आज तुम्ही पाहताय तो सूर्य कसा मावळत चाललेला आहे आणि हा संपूर्ण परिसर हा तुम्हाला निसर्गरम्य संध्याकाळच्या वेळेत म्हणजे आनंद कसा घ्यायला पाहिजे हे दृश्य या ठिकाणी दिसतंय. आणि तुम्ही पाहताय की माझ्या हातात ही कॉफी आहे. ताई तुम्ही पण कॉफी अगदी म्हणजे कॉफी आपण म्हणतो ना चाय पे चर्चा, तसं आम्ही कॉफी पे चर्चा असं आम्ही या इथे करतोय. मला वाटतं या डॅमचं ही एक नशीब म्हणायला हरकत नाही की त्याच्या सान्निध्यात आम्ही ही मुलाखत घेतोय. ताई आता इथे मुलं खेळतायत, आता आपण खाली सुद्धा बघतो की मुलं खेळतायत. या मुलांच्या खेळाच्या मैदानासाठी तुमचं कशा पद्धतीने तुम्ही प्रस्ताव टाकणार आहात? इथे मैदान बिलकुल पण नाही मुलांना खेळायला. पण जे तुम्ही बघतायत की हा अर्धा एरिया फॉरेस्ट मध्ये, आपण ज्या डॅम वरती बसलोय हा रेल्वेकडे आहे. राईट. मला जिथपर्यंत माहिती भेटली आहे तर नवी मुंबईच्या आपल्या जे काही अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही रेल्वे प्रशासनकडे याची मागणी केलेली आहे की हा डॅम आम्हाला नवी मुंबईकरांना भेटू द्या म्हणून. प्लस थोडस पुढे आलात तर तो फॉरेस्ट डिपार्टमेंट येतो, म्हणजे जसं आपण वन एरिया बोलतो त्याला, वन एरिया येतो फॉरेस्ट डिपार्टमेंट. तर ही अर्धी लँड जी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे आहे, त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला पण मी मागणी केली की तुम्ही हा लँड असाच ठेवू नका. जेणेकरून काय होईल की अजून अनधिकृत रूम तयार होतील. तर त्यापेक्षा तुम्ही हिरवळगार करून मला द्या, गार्डनिंग करून द्या. म्हणजे तुम्ही झाडे लावा तिथं, तुम्ही छानसं तिथं गार्डन वगैरे बनवलं तर लोक तिथं संध्याकाळच्या वेळेस फिरायला येतील, सकाळी मॉर्निंग वॉकला येतील. छोटंसं त्यांनी ट्रॅक जरी बनवून दिला आपल्याला जॉगिंग पार्कचं, तर खूप छान लोकांसाठी, लोकांना सेक्टरमध्ये जाण्याची त्याची गरजच लागणार नाही. आणि ह्याचा आनंद आजूबाजूच्या एरियावाले पण घेतील. जो हा आपला एरिया आहे, जसं तुम्ही बघितलं ईश्वरनगर, रामनगर किंवा दिघा बोला, चिंचपाडा बोला, या धरून ह्या पट्ट्यामध्ये गार्डन नावाचा हा प्रकारच नाहीये. आणि जे काही लँड आहेत ते फॉरेस्ट मध्ये आहेत. तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंट कडे ही मागणी होती की बाबा तुम्ही मला हिरवळ का होईना झाडे वगैरे लावून द्या, जेणेकरून लोक इथं पिकनिक साठी येतील, 1-2 तास येऊन फॅमिलीज थांबतील, संध्याकाळच्या वेळेस ते येऊन एन्जॉय करतील. अशा पद्धतीने मी मागणी केलेली आहे. म्हणजे तुम्ही लेखी स्वरूपात त्यांना तशा पद्धतीने हो, निवेदन. बरं, हे दिल्यानंतर तुम्हाला अधिकारी असतील, प्रशासनाने कशा पद्धतीने तुम्हाला एक एक छोटस आश्वासन काहीतरी दिलं असेल ना? त्यांनी याचा पाठपुरावा घेतील मला सांगितलं आहे.
जेव्हा वन खात्यामध्ये मी जाऊन अधिकाऱ्यांना भेटले, त्या अधिकाऱ्यांनी पण सांगितलं की तुम्ही खूप छान संकल्प दिलेला आहे. आपण ह्याच्याकडे 101% बघूया. तसंच मला नवी मुंबईमधल्या पण अधिकाऱ्यांनी सांगितलं की नाही मॅडम, हा खूपच छान संकल्प आहे. आपण हा नक्की करू. आता आपण नक्की करू बोलल्यावरती लोकांचं कसं असतं की 6 महिन्यात झालं का, हे का? ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा घ्यायला टाईम जाणार. पण येत्या काही वर्षामध्ये इथं खूप छान पर्यटन स्थळ, लोकांसाठी खूप छानसं असं हिरवळसं, म्हणजे जिथे येऊन लोक पिकनिक वगैरे करू शकतात, फॅमिली येऊन इथं संध्याकाळची फिरू शकतात, असं एखादं माझ्या डोक्यामध्ये आहे की हे प्रोजेक्ट इथं व्हायला पाहिजे आणि लोकांना ह्याची अत्यंत गरज आहे. बघा, खिशातले 200-300 रुपये खर्च करून सेक्टरमध्ये जाऊन तिकडचं खाणं पिणं, 500 रुपये, एक नॉर्मल माणसं ह्या गोष्टीचा विचार करतात की माझे 500 रुपये खर्च होतील म्हणून कधी कोण जात नाही. लोक वॉक करत जरी आले, 1-2 किलोमीटर चालत जरी आले, तरी आपल्या एरियामध्ये असं पर्यटन स्थळ आहे, बघितल्यावरती फॅमिली स्वतःहून येतील, फिरतं. जिथं 500 रुपये मध्ये काम व्हायचं तिथं 100 रुपये मध्ये लोकांचं काम होऊन जाईल. आता या ठिकाणी येताना आपण पाहतो की मुख्य जो रस्ता आहे ठाणे बेलापूर रोड, या बेलापूर रोड पासून आतमध्ये येताना रस्ते चारोळी आहेत, दोन्ही बाजूला घरं आहेत. मग अशा वेळेला तो सुद्धा प्रस्ताव तुम्ही करणार आहात का? कारण कुठली गोष्ट येताना वाहन, आता हल्ली कसं आहे की टू व्हीलर पेक्षा फोर व्हीलरला जास्त महत्व देत का, की जेणेकरून इथे प्रत्येकाला येता येईल. म्हणजे हे दोन मुद्दे आहेत. एक मुद्दा म्हणजे हे पर्यटन स्थळ झालं पाहिजे, याची निगा झाली पाहिजे, सुशोभीकरण झालं पाहिजे, पहिला हा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की हे जर झालं व्यवस्थित तर येण्याचा जो मार्ग आहे, म्हणजे आपण म्हणतो की हे नवी साठी फक्त नाहीये, याच्या बाजूला ठाणे आहे, ठाण्याचा पूर्ण परिसर आहे, मुलुंडचा परिसर आहे, म्हणजे 3 शहरं या ठिकाणी एकवटली जातात की जेणेकरून हे एक कुठेही लांब जायची गरज भासणार नाही अशा परिस्थितीमध्ये आहे. तर तोही तुम्ही कशा पद्धतीने पुढे ते हे करणार आहात? बघा, शॉर्ट टर्म पिकनिक साठी बोललात तर ही जागा फार छान होणार आहे लवकर येणाऱ्या काळामध्ये. की माझी ही जिद्दच आहे की इथं काहीतरी मला करून दाखवायचं आहे. जर हातामध्ये मी धोरण घेतलंय तर ते मी पूर्ण करणार, भले त्याला टाइम गेला तरी पण चालेल. कारण की आजवर चौगले साहेबांनी ह्या गरीब जनतेचा विचार करूनच सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. पण येत्या काही काळात मला असं दिसून आलं की हा गरिबांबरोबर खेळण्याचा प्रकारही खूप चाललेला आहे. त्यांच्याकडे लक्ष न देणे. तुम्ही जर आतमध्ये गेले की रस्ते पूर्ण नाहीयेत, जसं तुम्ही सांगितलं की रस्त्याचे कामच झालेले नाहीयेत, रस्ता एंट्रीला पाहिजे आहे. तर मी लहानपणापासून पाहते तर ते रस्ते झालेलेच नाहीत. आश्वासनं सगळ्यांनी दिले आहेत. चौगले साहेब मध्ये भेटून बोलले की आपण इथं काँक्रिटीकरणचं कधी होईल मला माहिती नाही, पण ऍटलीस्ट मी डांबरी रस्ता बनवण्याचा तरी प्रस्ताव पुढे घेतो, तो रस्ता तरी मी कंप्लीट करून घेतो म्हणून. काय लोकांचा विचार करून जर सगळेजण चालले, राजकारण बाजूला ठेवून, ह्याच्यामध्ये मी असं नाही बोलणार की मलाच क्रेडिट भेटायला पाहिजे किंवा माझ्या फॅमिलीला भेटायला. क्रेडिट कोणी पण येऊन घेऊ द्या, पण तुम्ही लोकांचा विचार करा आणि त्यांच्या हिशोबाने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा. ही तर माझी पहिली मागणी आहे की लोकांचा विचार करा, बाजूला हे राजकारण ठेवून टाका तुम्ही. तर पुढे येऊन आपण लोकांच्या भलेसाठी काय करू शकतो, काय नाही करू शकत हे बघा. नाही तर काहींचं कसं असतं, अरे जाऊ दे, कशाला यांच्याकडे लक्ष द्यायचं, इलेक्शन झालं 5 वर्ष, मला यांच्याकडे लक्ष द्यायचं. तर तसं नाही. माझ्या माझ्या पॅनलमध्ये जे चारही मेंबर आहेत ते चारही मेंबर आणि आमचं स्वप्न आहे की आम्ही ह्या प्रभागासाठी नक्की काय ना काय करू म्हणून. आणि पहिली गोष्ट आहे की मी इकडे गार्डनिंगचं आणलेलं आहे, बाकीची पण आमची कामं चालू झालेत, आम्ही दिलेत. त्याच प्रकारे इथे एक नाला आहे. लोक आजकाल नाल्यालाही सोडत नाही. प्रत्येकाची इच्छा असते माझं घर थोडंसं मोठं व्हायला पाहिजे, मोठं व्हायला पाहिजे. पण जेव्हा ह्या डॅमचं पाणी पावसाळ्यामध्ये जेव्हा वाहणार, त्या घरांना त्रास होणार, ती घरं तुटली जाणार, ते त्यांच्या लक्षात येत नाही. ते एवढा मोठा तो नाला होता की 5-5 फूट करून लोकांनी अक्षरशः तो नाला बुजवण्याचा आता प्रयत्न चालू केलेला आहे. त्यामुळे त्या गोष्टीकडे पण माझं लक्ष झालंय. पालिकेकडे मी ती पण मागणी केलेली आहे की तुम्ही ह्या नाल्याला काँक्रिटीकरण म्हणजे आरसीसी करून द्या मला. 4-4 फुटाचं काय होईना दोन्ही बाजूनी करून द्या, कारण की ते मला वाटतं 20-1 वर्षापूर्वी झालेलं काम आहे आणि आता ते काम परत होणं फार गरजेचं आहे. 4-4 फूट जरी ती भिंत वाढली तरी पाणी व्यवस्थितपणे जाणार आणि लोक नाल्यामध्ये पण लवकरात लवकर कामं चालू होऊन जातील, जर सगळ्यांनी सपोर्ट केला तर. म्हणजे असं आहे की राजकारणामध्ये निवडणूक लढवण्यात मी थोडस एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतो की झोपडपट्टी परिसर बघितला, तिथे प्रबोधनकार विद्यालय आहे. हे चौगुले साहेबांचं खरंच कौतुक करायला पाहिजे, कारण झोपडपट्टीमध्ये त्यांनी आज मुलांसाठी तो एक विद्यालय निर्माण केलेलं आहे. तुमचा जन्मच मुळात अशा ठिकाणी झालेला आहे की तुम्हाला झोपडपट्टीचा म्हणजे हे नाही. पण आज तुम्ही अचानकपणे, म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून वडिलांचा वारसा लाभलेला आहे, जसं कुठलेही असं राजकारणाचा, जसं आपण म्हणतो की एखादी व्यक्ती कला क्षेत्रात आली, कीर्तनामध्ये आली तर कलेचा वारसा मिळत असतो.
आणि त्याच्यातून ते पुढे पुढे जाऊन ते जातात. तुम्हाला राजकारणाचा वारसा आणि समाजकारणाचा म्हणजे राजकारणापेक्षा समाजकारणाचा वारसा जास्त तुम्हाला मिळालेला आहे. परंतु आजच्या या काळामध्ये आजची युवा पिढी जी आहे ना ती थोडीशी वेगळ्या अँगलने बघत असते की ठीक आहे आता मी निवडून आलो मला काही गरज नाही मी निवडून आले आता मला हे नाही. परंतु तुमच्याकडे निवडणुकीपूर्वी सुद्धा तुमची मुलाखत घेताना तुम्ही विचारश्रेणी जी आहे ती एकदम ग्राउंड लेवलला तुम्ही केलेली आहे. ग्राउंड लेवलला ज्याला ग्राउंड लेवल म्हणतो आपण की अरे चांदणी ते आल्या अरे माझ्याकडे आल्या माझ्या घरात आल्या पाहिजेत माझ्या बरोबर चहा पिला पाहिजेत माझ्यावर त्यांनी गप्पा मारल्या पाहिजेत अशा इथल्या लोकांच्या भावना निर्माण झाल्या. जसं मी म्हंटल की मला आश्चर्य वाटतं की मला तुम्ही इथे बोलवून या ठिकाणी आपण मुलाखत घेऊया हे माझ्यासाठी सुद्धा ते एक भाग्याचं हे म्हणायला हरकत नाहीये. याच बरोबर 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. महिला दिनाच्या दिवशी सगळीकडे सन्मान सत्कार वगैरे केले जातात. तुम्ही आज नगरसेविका झालेला आहात म्हणजे तुम्ही पदवीधरात नगरसेविका झालेल्या आहेत परंतु अनेक महिलांच्या समस्या ज्या आजही रस्त्यावरती त्या मजुरीचं काम करतात अनेक मुलांच्या त्यांच्या समस्या असतात त्याही सुटल्या जात नाहीत. आज भारत स्वतंत्र झाला आपण म्हणतो परंतु खरंच झालं आहे का? आज महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे आपण असं म्हणतो. थोडस मी वेगळ्या आता हा तर मुद्दा आपण पुढे पुढे नेणारच आहे डॅमच्या बाबतीत परंतु आता थोडस महिलांच्या बाबतीत बोला की तुम्हाला काय वाटतं? कसं आहे स्वातंत्र्य दिन आपण बोलतो किंवा आझादी दिवस प्रजासत्ताक दिन पण महिलांच्या आयुष्यात असा एकही दिवस नसतो की ती त्या दिवशी स्वतंत्र असते. कारण की ती जरी कामासाठी बाहेर पडली तरी तिचं लक्ष घराकडे असतं की माझ्या मुलांचं काय काय कसं काय घरातली कामं झाली का नाही कोणाला औषध पाणी भेटलेलं का नाही अरे माझे मिस्टर आजारी आहेत हे नाही. महिला ही एवढी स्ट्रॉंग लेडी आहे की जी सेल्फिश कधीच नसू शकते. आज घर सांभाळून जर ती बाहेरचं जग पण सांभाळते आज मी स्वतःही पाहते मला किती गोष्टींना डिफिकल्टी वाटतं की जेव्हा मी राजकारणामध्ये आली ह्या 15 दिवसात मी जसं सांगितलं की मी समाजकारणामध्ये होती पण तो एक टाइम असायचा की त्या टाइम मध्ये मी सगळ्यांना भेटणार वगैरे म्हणून. पण ज्यावेळेस ही जिम्मेदारी माझ्यावरती आल्यानंतर मला माझ्या घराची जिम्मेदारी तर सोडता येत नव्हतं. मला माझ्या घरातल्यांना बघायचंय फॅमिलीकडेही लक्ष द्यायचंय माझ्या ह्या जनतेकडे पण लक्ष द्यायचं कारण की हेही माझं घरच आहे. आणि पहिले कसं एका वॉर्ड पुरती मर्यादित होती पण आज मी वॉर्ड पुरती मर्यादित नाही राहिलेली आहे. आज प्रत्येक पॅनल मध्ये जे काही ईश्वरनगर बोला रामनगर बोला चिंचपाडा बोला किंवा दिघा बोला हिल्टनपाडा विष्णुनगर पंढरीनगर यादवनगर ह्या प्रत्येक ठिकाणामधून मला दररोज कॉल असतो की ताई तुम्ही या आम्हाला भेटाय हे प्रॉब्लेम आहे ते मी त्यावेळेस त्यांना बोलताना पण बोलते अरे तुम्ही यांच्याशी बोला नाही म्हणे आम्हाला बाकीच्यांचं काय माहिती नाही आम्हाला तुमच्याशी बोलायचंय आम्ही तुम्हाला पण मतदान दिलं आहे ना मग तुम्ही पण आमचे नगरसेविका आहेत आमचं काम हे करून द्या. मी आजपर्यंत इलेक्शन झाल्यानंतर मी जिंकून आल्यानंतरही आजपर्यंत तो दिवस नाही आलाय की त्या दिवशी मी शांतपणे बसलीये. कारण काम जे काय असतील ते करते परत घरी येऊन सगळं बघते आणि परत मी त्या फील्ड वरती येते. आज घरी जायला मला लेट होतो माझ्याही मुली वाट बघतात की नाही मम्मी अजून आली नाही पण ज्यावेळेस मी माझ्या मुलींना समजून सांगते ना त्यावेळेस माझ्या मुली मला स्वतः सपोर्ट करतात मम्मी तू जा बिंदास आम्ही आहे आम्ही हे करू आम्ही ते करू. ह्यात सगळ्यात मोठा वाटा म्हणजे जो आहे तो माझ्या मुलींचा आहे. माझ्या मुली मला सपोर्ट करतात त्यामुळे मी आज ह्या फील्ड वरती फिरू शकते मी सगळ्यांकडे लक्ष देऊ शकते. आज मी एक आई म्हणून बोलते की मला त्यांची चिंता फार असते की काय कसं होणार खाल्लं का नाही पिल्यावर पण नाही आज माझ्या मुलींनी समजून घेतलंय की मम्मी त्या फील्ड वरती उतरली आहे मम्मी हार्डवर्क करतीये मम्मी लोकांसाठी कामं करतीये. सो त्यांच्यासाठी ते महत्वाचं आहे की तू तिथे लक्ष दे तू आमच्याकडे लक्ष देऊ नको आम्ही एकदम रिलॅक्स आहे म्हणून. आणि ह्या पूर्ण इलेक्शन मध्ये सर्वात जास्त जो सपोर्ट मला होता तो माझ्या मुलींचा होता. मुलांमुळे काही जण एका फूट मागे जातात की नाही म्हणून पण नाही आज त्या दोघी माझ्यावर उभ्या राहिले आहेत आणि मला प्रत्येक गोष्टीला ते सपोर्ट करतात की नाही मम्मी तू कर म्हणून. सो ती गोष्ट मला फार आवडते. मुलींचं कौतुक करायला खरंच पाहिजे कारण आजच्या मुली म्हणजे दोन्ही मुलगा असो किंवा मुलगी असो आई जवळ असायला पाहिजे असं म्हणतात. कारण बघतोय की पण आपण आता परिस्थितीचा जर विचार केला तर प्रत्येक म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात असं म्हटलं जातं. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुढे कुठे कमी नाहीये. महिला ह्याच्यासाठी पुढे आहे मी हे पण सांगू इच्छिते महिला ह्याच्यासाठी पुढे की ती जर रात्री थकून जरी घरी गेली तरी तिला काम करायचं आहे.
तिच्या डोक्यामध्ये ते असतं की मला हे काम करायचंय, मला मॉर्निंगला उठायचंय, माझ्या मुलांची शाळा आहे, माझं हे काम राहिलंय, मला ते ते करून पुढे तिचं जे काम असतं ते करते. म्हणजे घर, ऑफिस हे सगळं क्षेत्र सांभाळून, घरातल्यांना सांभाळून, सगळ्यांची मन सांभाळून ती कशा पद्धतीने पुढे जाते हे एक फक्त स्त्री सांगू शकते. स्त्रीला उगाच स्ट्रॉंग लेडी बोलत नाही. जी कधीही लोकांना कधी कधी वाटतं की ही स्त्री सेल्फिश आहे, मुलांना ठेवून बाहेर पडते. पण आज ती घराबाहेर का पडतीये? कोणासाठी ती बाहेर पडते? आज आपल्या मुलांसाठीच ती बाहेर पडतीये. ह्या गोष्टी पण समाजामध्ये लोकांना समजल्या पाहिजे आहेत. आणि काही काही जणांचं असतं, अरे काय महिलांना कामं काय आहेत, घरात बसून टीव्ही बघायचं, हे करायचं, मोबाईलवर बघायचं. अरे पण त्यांच्या फील्डमध्ये येऊन उतरून तुम्ही बघा त्यांना किती काम आहे. ती कधी आणि स्त्रियांचं कसं असतं, मी एक सांगेल, प्रत्येक महिला कधीही तोंडाने बोलत नाही, मला एवढं काम आहे, मला ते ती करते. ते काम करून तिला सासू-सासऱ्यांची सेवा पण करायची असते. तिला त्यांनाही सांभाळायचं असतं. आज मी सगळ्यांना सांगेन, आज मी स्वतः जॉईंट फॅमिलीमध्ये राहते. आज स्वतः मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहते म्हणून मला त्या फॅमिलीचा अर्थ माहिती आहे. आज म्हणजे मी माझ्या वडिलांकडे पण माझ्या आई वडिलांनी पण सांगितले की फॅमिलीना एकत्र घेऊन चालायचं कसं हे त्या दोघांनी आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळे आज जॉईंट फॅमिलीमध्ये राहतानाही मला कुठल्या गोष्टीचा त्रास नाहीये. कारण की मला त्यांचाही पाठबळ आहे. आता तुम्ही म्हणालात की जॉईंट फॅमिली, आता तुम्हाला जॉईंट फॅमिलीचा बराचसा अनुभव आहे, कारण तुमच्या आई वडिलांच्याकडे पण सुद्धा जॉईंट फॅमिलीच होती, आजी आहे, सासरी पण तुमच्या तिथे. पण आजच्या मुलींना बरेच वेळेला वधूवर सूचक मेळाव्यामध्ये आम्ही बघतो की मुलाखती जेव्हा चालू असतात त्यावेळेला ती मुलगी मुलाला विचारत असते की तू एकटा असेल तर बोल, म्हणजे आई वडील असतील तर मी लग्न करणार नाहीये, तुझी बहीण असेल तर मी लग्न करणार नाहीये. ही जी मानसिकता आजच्या युवा पिढीमध्ये मुलींच्या आहे, त्या बाबतीत बदल होणं गरजेचं आहे, कारण अनुभवाशिवाय तर होत नाही. तर तुम्ही त्याबद्दल काय बोला? मी ठीक आहे, नवीन नवीन लग्न होतं तेव्हा सगळ्यांना वाटतं की आम्हाला प्रायव्हसी हवी आहे, आम्हाला दोघांनाच हे करायचंय, करू द्या ना. लागतात तेव्हा त्यांना स्वतःला जॉईंट फॅमिलीमध्ये राहण्याची इच्छा होते. आज माझे सासू सासरे माझ्या बरोबर नव्हते, राहत नव्हते. पण काही आई वडील आणि हे लहानपण जगणं फार गरजेचं आहे. जसं माझ्या आई वडिलांना त्यांच्या नाती बघायचे तसं माझ्या मिस्टरांच्याही आई वडिलांना बघायचे आहेत. सो त्यांना माझ्या बरोबर एकत्र घेऊन राहणं फार गरजेचं आहे मला. आणि माझ्या मुलांना कधी कळणार आजी आजोबांचं प्रेम काय असतं, तो लळा काय असतो, आणि ते तरी कधी माझ्या मुलांचं लहानपण एन्जॉय करणार. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. आताच्या पिढीला सगळेजण बोलतात की ह्या गोष्टी कळत नाही, पण कळतं सगळ्यांना. मी काय म्हंटल, सुरुवातीला 1-2 वर्ष सोडा, नंतर जेव्हा डोंगर येतं आपल्यावरती तेव्हा ते स्वतःहून बोलतात की नाही, आम्हाला सगळ्यांना एकत्र राहायचं आहे म्हणून. कारण की जी एकट्या राहण्यामध्ये टीम युनिटी नाहीये, ती सगळ्या एकत्र राहण्यामध्ये टीम युनिटी आहे, आणि ती टीम युनिटी असणं फार गरजेचं आहे. तेव्हाच ते घर चालू शकतं. आता महानगरपालिकेच्या अनेक योजना महिलांसाठी आहेत. आपण बघतो की आता तुम्ही जे आहे त्या झोपडपट्टी परिसरातल्या तुम्ही आहात, म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी समस्या आहे. आता हे सगळं करताना या महिलांना समजवण्याचं काम, म्हणजे आता कुटुंब आहे, परिस्थिती आहे, त्याच्यामुळे त्यांना ते नाही समजत की नेमकं कोण, आणि कुणीतरी आम्हाला समजावं, सांगावं, बोलावं असं प्रत्येकाला वाटतं. तर तुम्ही जसं आपण उद्योग क्षेत्रामध्ये बघतो की प्रत्येक महिलेला वाटतं की मला काहीतरी उद्योग मिळाला पाहिजे, घरगुती उद्योग मिळाला पाहिजे, तरच मी घरात म्हणजे मुलाच्या शिक्षणासाठी किंवा समजा एखाद्या आजार असेल तर त्याला मदत करण्यासाठी माझा सुद्धा हात. म्हणजे आता तुम्ही म्हणालात की महिलेचं दुःख महिलेलाच माहित असतं, परंतु तरी सुद्धा त्याच्यातून महिला काय विचार करते की ठीक आहे बाबा, माझा पण हातभार लागला पाहिजे, यासाठी सुद्धा ती प्रयत्न करते. तर तुम्ही या महिलांसाठी या योजनेचा कशा पद्धतीने लाभ होईल यासाठी प्रयत्न करणार आहात? कसे महिलांसाठी खूप साऱ्या योजना आहेत ज्या महिलांना माहिती नाहीयेत. आतापर्यंत मी ज्या वेळेस फिरत होती तर सगळ्या महिलांची पहिली ही मागणी होती, आम्हाला घरी बसल्या काय काम करता आलं तर आम्हाला तसं सांगा. काही महिलांना मी सुचवली पण कामं, पण त्यांचा टायमिंग ऍडजस्ट होत नाही. मी म्हंटल ना, प्रत्येक महिलाचा वेगवेगळा टायमिंग असतो, कारण की तिची दिवसाची सुरुवातीपासून तिचा प्लॅन आदल्या रात्रीच तिचे प्लॅन ठरलेले असतात की सकाळी उठून हे, नंतर हे, दुपारी असे, मग ते. कारण की त्यांना तो टाइम ऍडजस्ट करावा लागतो. कुठलीही महिला निर्धार होऊन बोलू शकत नाही की ऐन मोमेंटला नाही मी चालली इकडे. कारण की जर ती मी चालली म्हटल्यावरती त्या टायमिंग मध्ये तिला जे काही कामं करायची होती, जे काही तिने विचार केले असणार आहेत, ती कामं रद्द होतात.
त्यामुळे महिलांना कधीही प्लॅनिंग करताना आधी विचार करावा लागतो की कुठली गोष्ट आपल्याला करायची आणि का नाही. आणि जर सगळ्यांनी बघितलं की म्हणजे घरगुती कामं जर दिली गेली आहेत, मी हेही MIDC कडे प्रस्ताव टाकलेला आहे की बाबा आमची महिला घरगुती काय कामं करू शकतात, तुमच्याकडे अशी काय कामं असतील तर आम्हाला नक्की सांगा, जेणेकरून महिलांना आम्ही घरी बसल्या कामं देऊ शकतो. जसं तुम्ही बघायला गेले बचत गटाच्याही खूप सारी महिला आहेत, पण महिलांना हे कळत नाही की बचत गटाच्या मार्फत आम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. त्यांनी जर बचत गटाच्या मार्फत एवढी सारी कामं केली तर प्रत्येकाला निधी आहे, ती निधी 50,000 रुपयापासून ते 10 लाखापर्यंतची निधी आहे. पण त्यांनी जे सगळ्यांनी ठरवलं की मिळून काम करायचं आहे, मिळून हे सगळं चालवायचं आहे, तर ती निधी तर पास होणार आणि त्या निधीचा ते खरोखर उपयोग करू शकतात. आजकाल तुम्ही बघू शकतात महिला रस्त्यावरती उतरलेत आणि ते स्ट्रीट वरती स्वतःचं फूड हे करतात. म्हणजे आताच्या काळामध्ये तुम्ही बघितलं तर महिला कोणीही शांतपणे बसत नाही, पण काही काहींवरती असं असतं की आम्ही बाहेर हे करून द्या. त्याच्यानंतर प्रत्येक महिलेला कसं असतं, माझ्या मुलांचं शिक्षण कसं होणार. आज मुलांच्या शिक्षणासाठी सगळ्यांची तडफड चालू असते. काही ठिकाणी होतो, काही ठिकाणी होत नाही. काही महिलांचं असं असतं की आमची मुलं शिकली पाहिजेत, पण आमचा इन्कम नाही, घरामध्ये मी कमवणारी एकटी आहे, काही विधवा असते. मी ह्याच्यामध्ये एकाच्या घरी गेली ज्याचे आई वडील नव्हते, आजी होती, मोठा भाऊ होता, शिक्षण सोडून दिला आणि त्याच्या पाठीत 4 भावंड होती, जी लहान होती आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्याला चालवायचा होता. सो अशी खूप सारी फॅमिलीज आहेत, त्यामार्फत आम्ही महिला आहेत त्यांना घरी बसल्या कुठलं काम भेटेल, एक छोटी मोठी एक आमच्याकडून त्यांना एक अमाऊंट जाईल, तुम्हाला ते लवकरात लवकर करेल. छोटी मोठी एक अमाऊंट प्रत्येक महिलेला महिन्याला भेटेल. त्या पद्धतीने कामं चालू आहेत. कसे आम्ही लिस्ट काढतोय, बघतोय. ज्यांना खरंच शिक्षणाची गरज आहे त्यांनी कधीही मला कॉल करावा, मी हे प्रत्येक वेळेस सांगत आलेली आहे. आता 2 मुद्दे आहेत की एक तर म्हणजे स्त्री ही खरोखरच 24 तास म्हणजे ती झोपेल तेवढीच तिची विश्रांती असते. याबरोबर जे तिचे पती असतील, मुलं असतील, हे दोघांनी पण एक आई म्हणून आणि पत्नी म्हणून कशा पद्धतीने सहकार्य करायला पाहिजे की जेणेकरून तिला सुद्धा एक समाधान लाभलं पाहिजे. आपण म्हणतो की घरात काही काम नसतं का, काम असतं जेवढं. आता एखादा पुरुष बाहेर आम्ही जातो त्यावेळेला आम्हाला पगार असतो कारण ते पगार असतो. पण स्त्रीच्या एवढ्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो कोण? मग त्यासाठी पतीने किंवा मुलांनी आईला आणि पत्नीला कशा पद्धतीने सहकार्य करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आत्ताच्या टाइम मध्ये मुलांना प्रत्येकांना ही गोष्ट माहिती आहे. प्रत्येक जण आपल्या वाईफला सपोर्ट करतात, त्याच पद्धतीने करतो ते काम करतो. पहिल्याच्या जमान्यामध्ये होतो की आता असतील पण काही जण असे की ज्यांना असं वाटतं की नाही रे, मी बायकोला मदत केली की माझी आई काय बोलेल, काय नाही. पण नाही, आता असं काही राहिलं नाही. तो भार एक कमी होऊन जातो. म्हणजे जो 100%चा असायचा तो कुठेतरी 95% असतो, कारण की 5%च फक्त मदत भेटते, त्याच्या व्यतिरिक्त नाही भेटत. थोडस आता मी शेवटचा एक प्रश्न विचारतो की आपण बघतो की मुली कॉलेजला जातात, शाळेत जातात. आजही आपण बघतो की महाराष्ट्रात, इतर राज्यात पण आज महिलांवरती, मुलींवरती अत्याचाराचं जो प्रमाण आहे ते अजूनही कुठे कमी झालेलं आहे. तर ही जी नजर जी आहे, आपण म्हणतो की महिला ही माते समान असावी असं म्हणतो, परंतु प्रत्यक्षात त्याचा जो काय घटना घडतात तिथे मात्र ती मातेला विसरतात. आपण एक नगरसेविका म्हणून, समाजसेविका म्हणून आजच्या या युवा पिढीला म्हणजे तरुणांना काय सल्ला द्याल की बाबा समोरची मुलगी किंवा कोणी असे कधी रस्त्याने जर चालली तर तिचा कशा पद्धतीने सन्मान करावा. रिक्षातून जाताना सुद्धा आपण अनेक वेळेला घटना घडतात, त्याच्यावरती आम्ही बातम्या सुद्धा देतो, आम्हालाही दुःख वाटतं त्या गोष्टीचं, परंतु समोरच्याने सुद्धा विचार करायला पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं? बघा, मी 2 मुलींची आई आहे. जे तुम्ही आता शब्द वाटवले, कुठेतरी मलाही माझ्या मुलींसाठी भीती वाटते. मी माझ्या मुलींना त्या पद्धतीने ट्रेन करते, मी त्यांना सांगते, काही गोष्टी समजावून सांगते. आणि प्रत्येक आईने आपल्या प्रत्येक मुलीला सांगायला पाहिजे की तुला घाबरायची गरज नाही, निर्धार हो, तू बिंदास फिर, तुझ्याकडे कोण वाईट नजरेने बघणार नाही. जर तीच रणरागिणीने दुर्गेचं रूप घेतलं तर तिच्याकडे कोणाचीही हिंमत होणार नाही बघण्याची. कोण काय बोलेल, माझी इज्जत जाईल, असं नाही. नका रे कोणी कुठल्या गोष्टीचा विचार करू. बिनधास्त होऊन समोर या आणि त्या गोष्टीला नडा. या गोष्टी ज्या लहान मुलींबरोबर चाललेल्या आहेत त्या अत्यंत वाईट गोष्टी आहेत. मी म्हंटल ना, जसं मी आई म्हणून मी स्वतःही घाबरते, त्यामुळे समोरच्या आईची पण मी स्थिती समजून घेऊ शकते, कोणाला काय वाटतं आणि काही नाही. ह्याचा फायदा जे
बाहेरचे लोक घेतायत त्यांना तर काळीमे फासल्यासारखंच ते करतायत. त्यांना तर माझ्या मते तर कधी कधी असं वाटतं की त्यांना जेलमध्ये राहून त्यांचा जो मान सन्मान होतो तो न करता एका झटक्यात त्यांना फाशीची शिक्षा दिली तर फार बरं होऊन जाईल. आणि जो काही अत्याचार मुलींच्या बाबतीत चाललाय, मुली जर ठामपणे त्याच्यावरती उभ्या राहिल्या, सडेतोड समोरच्याला उत्तर दिलं, तर कोणाचीही हिंमत होणार नाही ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या. आणि मी प्रत्येक मुलीला सांगेन, कधीही कोणाला काही असं वाटलं तर मी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे, या बिंदास मला सांगा. जागतिक महिला दिन हा एक साजरा केला 8 मार्च जागतिक महिला दिन. त्याची कहाणी तर फार वेगळी आहे. तुम्हाला काय वाटतं की महिलांचा फक्त एकच दिवस सन्मान करावा? महिलांचा त्या दिवशी जरी सन्मान झाला तरी खूप आहे. आज एक महिला म्हणून मी बोलते. आज 365 दिवसामधला एक दिवस तिच्यासाठी असतो असं सगळेजण बोलतात. पहिला दिवस असायला पाहिजे. हा, पण तो सुट्टीचा दिवस नसतो, कारण की त्या दिवशी सकाळी उठून तिला ती कामं असतात. महिला दिन या काही वर्षामध्ये सेलिब्रेट केला गेलेला आहे. याच्या आधी कुठे होत होता? बरोबर आहे ना? महिलांना तो एक दिवस न ठेवता जरी तुम्ही महिन्यातले 5 दिवस जरी तिला शांतता दिली ना तरी खूप आहे. तिला एका ज्या पद्धतीत आई वडिलांनी तिला ट्रीट करतात त्या पद्धतीने घरातल्यानी त्यांना ट्रीट केलं तर त्या तिलाही आनंद होईल. महिला ही एक अशी स्त्री आहे जी, आताही मी बोलेन, जी कधीही स्वतःचा विचार नाही करत. ती पूर्ण फॅमिलीचा विचार घेऊन पुढे चालते. तरीही काही काही जणांना असं वाटते की नाही ती सेल्फिश आहे म्हणून, पण नाही, असं नसतं. त्यावेळेस पण ज्यावेळेस ती काही गोष्टी ठरवते, विचार करते, त्याच्या पाठीमागेही काही ना काही कारण असतात. आणि मी प्रत्येक महिलाला बोलेन की दर दिवशी एक रंगरागिणी सारखं जगा. उद्या कोणी बघितलेलं नाहीये, तू दुर्गेचा अवतार आहे, ती दुर्गेचं रूप आहे. आणि शांत कसं व्हायचं हेही तिला माहिती आहे. त्यामुळे काही महिला बघा समोरून येऊन बोलत नाही, अत्याचार झाला तरी सहन करतात, कारण की ते इज्जतीला घाबरतात.